सलाम अलैकुम और रहमतुल्लाह बरकातहू। मंच पर यहाँ पे बैठे हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राज्य के वरिष्ठ नेता हमारे बुजुर्ग भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मुलुक मैदान तोफ मराठवाड़ा महाराष्ट्र के नेता विधायक प्रताप पाटील चिखलीकर, हमारे अध्यक्ष माजी आमदार ओम प्रकाश जी पोकर्णा, माजी आमदार मोहनरावजी अंबर्डे, माजी आमदार अविनाशजी घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, वेंकटराव पाटील गोजेगावकर, हमारे वरिष्ठ नेता हमारे बहन मिनलताई खतगावकर, शिवराज पाटील उटाळकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, मोहम्मद खान पठाण, प्राध्यापक सुनील नानवटे, वसंत सुकाबे, माधवजी पावडे, सरजीत सिंह गिल, सुनंदाताई जोगदंड, कन्हैया कदम, बालाजी शिंदे, मेरे साथ यहाँ मेरे आजू बाजू खड़े हुए हमारे सब उम्मीदवार, मंच पे बैठे हुए सब महानुभाव, पत्रकार मित्र, बड़े पैमाने पे यहाँ पे उपस्थित हमारे भाई और बहनों, 48 घंटे में दोबारा यहाँ आने का विलक्षण योग मुझे यहाँ पे मिल गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री आज यहाँ पे नहीं आ पाए, उनकी तरफ से मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ, लेकिन उन्होंने मुझे यहाँ इसके लिए भेजा कि मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का प्रदेश का अध्यक्ष हूँ। दादा हमारे नेता हैं, उप मुख्यमंत्री हैं, जो नांदेड़ वाघाड़ के विकास के लिए निधि लगेगा, अजीत दादा उप मुख्यमंत्री के नाते पिंपरी पुना चिंचवड़ के साथ साथ जिधर निधि मिलेगा वो शहर का नाम है नांदेड़ वाघाळा। ये कहने के लिए मैं यहाँ पे आया हूँ। 48 तासापूर्वी मी नांदेडच्या परिसरामध्ये होतो। एक अभूतपूर्व प्रतिसाद नांदेडकरांनी त्यावेळेला दाखवलेला होता। आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा येणार होते, परंतु ते आले नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण मला त्याने आवर्जून जायला सांगितलं की तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, राज्यामध्ये काय महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, नांदेड महानगरपालिकेचं एक ऐतिहासिक स्वरूपाचं महत्त्व आहे, तर प्रदेशाध्यक्ष 48 तासात तुम्ही तिथं जा। प्रतापरावनी गतगावकर साहेबांनी सर्वांनी आवर्जून सांगितलं, मी इथे आलो एवढ्यासाठीच की आपले नेते अजितदादांच्याकडून झुकत माप नांदेड वाघा महानगरपालिकेसाठी 100% दिलं जाईल असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो आहे। मैं हूँ रायगढ़ से, शिववर्धन से। महाराष्ट्र के इतिहास में एक ही अल्पसंख्यक के मुख्यमंत्री हो गए बैरिस्टर अंतुले साहब। अंतुले साहेबांच्या मतदारसंघातील मी एक कार्यकर्ता आहे। या राज्याने बैरिस्टर अंतुले साहेबांसारखा एक गतिमान मुख्यमंत्री 80 सालामध्ये पाहिला। या देशातली पहिली कर्जमाफी अंतुले साहेबांनी केली। या देशातला धर्मनिरपेक्ष विचार मजबूत करण्याचा सिद्धांत त्यांनी त्या कालावधीमध्ये केला। गरिबांच्यासाठी संजय गांधी स्वावलंबन योजना त्यांनी त्या कालावधीमध्ये सुरू केली आणि ते करत असतानाच महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवीन पर्व त्यांच्यासारख्या अल्पसंख्याक समाजातल्या नेत्यांनी सर्व धर्मीयांना सर्व समाजांना सोबत घेत त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं। मी ती आठवण एवढ्यासाठीच केली, ते अल्पसंख्याक समाजाचे होते म्हणून नव्हेच, महाराष्ट्राचा सर्वात गतिमान नेतृत्व अंतुले साहेबांच्या रूपाने अनुभवलं। त्यांच्या भागातला एक छोटासा कार्यकर्ता इथे येतो म्हणजे ती प्रतिकृती घेऊन आपल्या समोर येतो आहे, हे मला आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं। एकेका या परिसराला शंकरराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व दिलं, ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, देशाचं केलं। जायकवाडीसारखे प्रकल्प त्यांनी त्या कालावधीमध्ये आणले, पण शंकरराव चव्हाण साहेबांची प्रतिष्ठा, त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धती एक वेगळ्या पद्धतीची होती। पण अलीकडच्या कालावधीमध्ये बघाशी या ठिकाणी प्रतापराव म्हणाल्याप्रमाणे आजचं असलेलं नेतृत्व चव्हाण साहेबांचं नाव घेत आहे, पण कृतीशी विसंगत पद्धतीची भूमिका त्यांची त्या कालावधीत आता घडते आहे। चव्हाण साहेबांनी मंत्रालयाचं सचिवालयाचं मंत्रालय केलं, त्याच्यातून एक वेगळे विचारधारा आपल्याला पाहायला मिळाली। पण आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर इतके हुशार आहेत, त्याने आता इथे क्लिप दाखवली। देवेंद्रजी नेमकं काय बोलले, देवेंद्रजी ज्या वेळेला प्रतापरावांच्या प्रचारासाठी आले असतील त्याला प्रधानमंत्र्यांचा त्यांनी उल्लेख केलाच, परंतु आज भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करतायत, त्यांना नेमकं काय शब्दामध्ये ते बोलले ते प्रतापरावांनी आवर्जून या क्लिपच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं। प्रतापराव, तुमच्या विचारशक्तीला मी सलाम करतो। अशा क्लिप जर का तुम्ही दाखवत गेलात तर नांदेड शहरातलं उरलं सुरलेलं सगळं अस्तित्व तुम्ही घालून टाकाल
अजून 48 तास उरलेले आहेत। या 48 तासात ज्या ज्या काय क्लिप असतील, ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केल्याची, ती जर का या सगळ्या नांदेडच्या शहरामध्ये जर का दाखवली, तर नांदेडकरांनी आज निर्णय घेतला आहे की नांदेड बदलायचं आहे, नेतृत्व बदलायचं आहे, परिवर्तन अटळ आहे। पण या परिवर्तनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आज शिवसेना आमच्या सोबत आहे। त्यांचं या युतीचं सरकार या नांदेड महापालिकेमध्ये 100% आणायचं आहे। तो बदल करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। रस्त्यामध्ये येता काही परिसरामध्ये नागरिक रस्त्यावरती थांबले होते, काही आमचे उमेदवार सुद्धा होते। 50-100 वर्षाची त्यांची अनधिकृत घरं आहेत, वर्षानुवर्षाची घरं त्या ठिकाणी आहेत। राज्य सरकारने या संदर्भामध्ये कायदे सुद्धा केलेले आहेत, पण यांना ती घरं कधी अधिकृत करायची नव्हती। कारण टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती ठेवत सतत त्यांना त्या अनधिकृत बांधकामाचा धाक त्या ठिकाणी दाखवत आयुष्यभरामध्ये त्यांनी मतं त्या ठिकाणी घेतली असतील। प्रतापराव, आज आपल्या साक्षीने मी खतगावकर साहेबांच्या साक्षीने नांदेडकरांना सांगू इच्छितो आहे, या शहरामध्ये दीर्घकाळ जे अनधिकृत बांधकामं राहिले असतील ते अधिकृत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने करेल, शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी देऊ इच्छितो आहे। शहराचा पाणी पुरवठा, शहरातील रस्त्याची अवस्था, मला आठवतं की ज्यावेळेला आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला इथल्या गुरुद्वाराला 300 वर्ष पूर्ण झाले होते। त्या कालावधीमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, मॉन्टेन सिंग आले त्यावेळेला होते, विलासरावजी त्यावेळेला राज्याचं नेतृत्व करत होते, देशमुख साहेब। 1000 कोटी रुपये त्याला नांदेड शहराच्या विकासासाठी दिले गेले होते। नांदेड शहराचा 1000 कोटीचा विकास हा कुठं आहे हे शोधण्यासाठी कन्नील घेऊन नांदेड शहरामध्ये फिरायला लागेल। प्रतापराव समजलं, ऐकताय प्रतापराव? अरे 1000 कोटी रुपये नांदेड शहराच्या विकासासाठी दिले गेले होते। आज त्या 1000 कोटी रुपयाचे 15000 कोटी रुपये असतील, पण ते 1000 कोटी रुपयाचा विकास शोधण्यासाठी नांदेडच्या गल्लीबोळामध्ये मोहल्ल्यामध्ये फिरून आम्हाला कन्नील मारे तो इतिहास कुठं झाला ते शोधायला, विकास झाला ते शोधायला गेल। पण आज प्रामाणिकपणाची भूमिका घेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरातील असंख्य योजना राबवण्याच्या शोधून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू। झोपडपट्टीचं निर्मूलन करायचं असेल तर हे साऱ्याची योजना राबवावी लागेल। राज्य सरकारमध्ये आज आपण महत्त्वाचे घटक आहोत। देशामध्ये आपण गेलो एनडीएमध्ये, पण एनडीएमध्ये जात असताना एक भूमिका आम्ही स्पष्ट केली, हम सेक्युलर है, धर्मनिरपेक्ष विचारधारा लेकर 40 साल हम काम करते आए हैं। तीच विचारधारा घेऊन, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन एनडीएमधला आमचा सहभाग त्या ठिकाणी झाला। पण मला सांगायला अभिमान वाटतो आहे, गर्व से मैं यहाँ कहना चाहता हूँ, 30 साल में अल्पसंख्यक डिपार्टमेंट को जितना निधि नहीं मिल गया, यही एनडीए में शामिल होने के बाद हमारे नेता अजीत दादा ने उनकी भूमिका से कम अपना मौलाना अब्दुल कलाम आज़ाद आर्थिक विकास महामंडल है, उसकी राशि 1000 करोड़ तक बढ़ाई गई और पूरे अल्पसंख्यक विभाग को आज 1000 करोड़ की राशि देकर माइनॉरिटी का विकास करने का काम अजीत दादा ने शुरू यहाँ पे किया है। याचा अर्थ स्पष्ट आहे, एनडीए मधला आमचा सहभाग सर्व धर्मांच्यासाठी त्या ठिकाणी होता। विशेष करून सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर या सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी इच्छाशक्तीने त्या ठिकाणी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज होती। अजित दादांनी आम्ही सामूहिक मुद्द्यावर एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा तेवढ्यासाठीच घेतला। मी आज आपल्याला आश्वस्त करतोय, केंद्र सरकारमध्ये सुद्धा आमचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री किरण रिजिजू आहेत, आमचे संसदीय कार्य मंत्री आहेत। अल्पसंख्याक विभाग आज अजितदादांच्याकडे आहे। माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिल्यानंतर आज त्या विभागाची जबाबदारी दादा त्या ठिकाणी घेत आहेत। आता बजेट मांडलं जाईल, राज्यातल्या माझ्या अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती बजेटमधून तरतूद उपलब्ध राज्य सरकार करेलच, पण भारत सरकारकडनं जी तरतूद उपलब्ध करायची असेल ते करण्याचं काम सुनील तटकरे नेकीने आणि प्रामाणिकपणाने करेल, हे नांदेडवासियांना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो। अशा अनेक गोष्टीची पूर्तता पुढच्या कालावधीमध्ये करायला लागेल। रस्ते, ड्रेनेज, शहरातली झालेली बकाल अवस्था बदलायची असेल तर प्रखर इच्छाशक्तीच्या बळावरती काम करण्याची आवश्यकता आहे। मगाशी उल्लेख केला गेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा नांदेड जिल्ह्यातला, ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती। मधल्या कालावधीमध्ये दुर्दैवाने कमी होत गेलो। लोकसभेच्या वेळेला तर आम्ही या सगळ्या परिसरामध्ये लढलोच नाही, महायुती म्हणून इतर म्हणजे प्रतापराव आपणच लढला असाल,
भारतीय जनता पक्ष लढले असेल, पण विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो. कंधार लोहाचा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आला. प्रतापरावचे आणि माझे तसे जुने संबंध. विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली घडलेला आम्ही दोघे कार्यकर्ते. तेही जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते, मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. ते आमदार झाले, मी पण आमदार त्या ठिकाणी झालो, मंत्री दीर्घकाळ झालो. म्हणून आमच्या दोघांचं एकमेकाचं ट्युनिंग जमलेलं होतं. दादांचंही त्यांच्यावरती लक्ष होतं की प्रतापराव सारखा हिरा मिळत असेल तो घ्यावा. मानेचा तो मतदारसंघ आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही आला सकाळी, तुम्हाला आम्ही एबी फॉर्म दिला आणि आज मला समाधान वाटतं आहे. एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये लढला, ती प्रतापरावांची लढला आणि प्रतापराव जिंकून येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचं खातं नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उघडलं. आज खटगावकर साहेबांसारखं नोकोत्तर नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलं गेलेलं आहे. प्रतापराव तुम्ही आलात, असंख्य नेते जोडले गेले. ओमप्रकाशजी आहेत, आमचे मोहनराव आहेत, अविनाशजी आहेत, सुभाषराव साबणे आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी एकेकाळी विधिमंडळामध्ये काम करणारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलं गेलेलं आहे. या साऱ्याचा परिणाम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास 72-74 जागा मिळवल्या आणि 3 नगरपालिकेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले. हे यश या पठ्ठ्याचं आहे, हे मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. इनके ऊपर भी अच्छी सी जिम्मेदारी देने वाले हैं हम लोग, राज्य की जिम्मेदारी देने वाले हैं हम लोग. हम तुम्हारे साथ हैं. राज्य के शक्तिशाली के नेता के एक नई नेतृत्व हम वहाँ पे करने जा रहे हैं. याचा अर्थ आहे की नांदेड जिल्ह्यातल्या जनमानसाची नाळ मनामध्ये ठेवत, त्यांच्या नाडीवरती हात ठेवत, लोकांचे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी घेत काम करणारं नेतृत्व असलं की लोकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती मिळत असतो. अलीकडच्या कालावधीमध्ये काही मंडळी इथे येतात, धर्म आणि समाजामध्ये गल्लत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अल्पसंख्याक समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पैकी भाषणं त्या ठिकाणी केली जातात. अजितदादांच्या नेतृत्वाच्या बद्दल आज शेजारच्या राज्यांतील नेते या ठिकाणी येतात. पलीकडे संभाजीनगरमध्ये वक्तव्य केली गेली, मोठ्या प्रमाणावरती कदाचित नांदेडमध्ये वक्तव्य केली गेली असतील. याचा अर्थ असा आहे की आता अल्पसंख्याक समाज मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळल्याचं आशादायक चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या देशातील संविधान आम्हाला घेऊन पुढे जायचं आहे. या देशातील धर्मनिरपेक्ष विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. राष्ट्रभक्त भारतीय आहे, तो कोणा समाजात कोणा धर्मामध्ये जन्माला आला, त्यापेक्षा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही सर्व धर्म समभावाची धर्मनिरपेक्ष विचाराची आहे. त्या माध्यमातून आम्हाला उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी निश्चितपणाने करायची आहे. प्रतापराव, मी 48 तासात 2दा आलो. खतगावकर साहेब आपणही व्यासपीठ होते आहात, माझे सर्व माजी आमदार आहेत. ह्या गेल्या 25 वर्षातला कारभारी आता बदलण्याची वेळ नांदेडमध्ये आलेली आहे. नांदेडकरांना तुम्ही एकदा कारभारी बदला, आमच्या ताब्यामध्ये सत्ता द्या. नांदेड बदलल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो आहे. सर्वांगीण विकासाच्या कल्पना राबवण्याच्या दृष्टीतून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करणार आहोत. लाडली बहन योजना महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. हमारे लाडले बहना यहाँ पे बहुत सारे आए. उद्या आदिती येणार आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत माझ्या सारख्या लाडक्या बहिणींच्यासाठी एक योजना आहेच. लखोपती लाडकी बहिणीसुद्धा योजना त्या ठिकाणी आहेच. MSEBच्या अनेक योजना आहेत. महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत महिला बचत गटाची स्थापना करून त्याच्यातून फिरता देणे यांच्या योजना आहेत. माझ्या मुस्लिम समाजातल्या भगिनी असतील, बहुजन समाजातल्या माझ्या भगिनी असतील, उद्या आदिती बोलेलच, पण मी आज आश्वस्त करतो आहे महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत सुद्धा सर्वाधिक जास्त झुकत माप नांदेड शहरातल्या माझ्या सर्व धर्मीय महिलांच्यासाठी दिलं जाईल. हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छितो आहे. आमच्या या बहीण ज्या कर्तव्यगार आहेत, शोषिक आहेत, कुटुंबाची उत्तम पद्धतीने उभारणी करू शकत आहेत, त्यांना जर का वेगवेगळ्या योजनांचा फायदा देण्याचा आम्ही प्रयत्न केला तर स्वतःच्या पायावरती उभा राहत अनेक योजनांची स्वीकृती करण्याची बळ त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळू शकतो आहे. त्यांचा प्रश्न आहे पाण्याचा. पीने की पानी की समस्या ही शहर में बहुत ज़्यादा है. ती दूर करण्यासाठी आपल्याला इच्छापूर्वक पावलं उचलली जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला एक विकासनामा प्रसिद्ध केलेला आहे.
या विकासनामामध्ये असंही म्हटलेलं आहे, एक हाती सत्ता दिली, मुख्यमंत्रीपद मंत्रिपद मिळालं, सत्तेच्या उपभोगासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी न करता रस्ते पे रास्ता, ये मुझे क्या मालूम नहीं, मैं तो नया सीख रहा हूँ, रस्ते पे रास्ता है नया पॅटर्न नांदेड का, हे तर काय नवीनच आहे. हे आतले पॅटर्न जर काय असतील तर एक काय 5,000 कोटी रुपये दिले तरी वही रस्ता वही रस्ता वही रस्ता वही नाली वही नाली वही नाली, याच्यापेक्षा दुसरं काय होऊ शकणार नाही. एकदा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात सत्ता द्या. पिंपरी चिंचवड, पुणा, नवी मुंबईच्या धर्तीवरती, नागपूरच्या धर्तीवरती नांदेडचं शहर येत्या 2-3 वर्षामध्ये घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा शब्द सुद्धा आज आपल्याला या निमित्ताने मी देऊ इच्छितो. एका बाजूला शहराचा सर्वांगीण विकास आणि मग व्यक्तिगत लाभ, रोजगाराची नवीन नवीन संधी, कारखानदारी, प्रदूषण विरहित कारखानदारी, या सर्वांचं जाळं विणण्याचं काम. कारण हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे, गुरुद्वारा आहे, हिंदू धर्माची धर्मस्थळ या ठिकाणी आहेत, सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. साधू संतांच्या या भूमीमध्ये सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. हा भारतीय विचाराचा, धर्मनिरपेक्ष विचाराचा एक तऱ्हेचा गौरव या सगळ्या परिसरामध्ये आहे. काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी या संबंध गोष्टीचा वापर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आम्ही मात्र सर्व धर्मियांना सोबत घेतो, तर त्यांच्या मनातल्या असलेल्या भावनांचं रूपांतर कामाच्यासाठी करण्यासाठी आपली पावलं त्या ठिकाणी निश्चितपणे असतात. आणि म्हणूनच अनेक गोष्टीचा वचननामा या ठिकाणी दिला गेला आहे. आज मी आपल्याला आश्वस्त करतो आहे, आणि या सगळ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचं या ठिकाणी आपण लढतो आहोत. म्हणून इथं ब्रीदवाक्य आहे, नवं तोरण नवं धोरण. नवं तोरण, नांदेड महापालिकेवरती 15 तारखेला मतदान करून घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत, धनुष्यबाण असेल तर धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबत नवं तोरण आपल्याला नांदेड महापालिकेमध्ये करायचं आहे. आणि नवं तोरण म्हणजे नवं धोरण, नांदेडच्या विकासाचं नवं धोरण घेऊन आपल्याला उद्याच्या भविष्यातली त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे. त्याच्यासाठी ताकद आणि शक्ती त्या ठिकाणी द्या. या एका चांगल्या नेत्याला आता वसंत कुडोतर इकडे पण महिला बसल्या, त्यांना सुद्धा आभार. मी आज इथे बसलेल्या, समोर बसलेल्या या बाजूला, कारण या चौकामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावरती गर्दी आहे, इतक्या माझ्या मायमाऊली मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. हमारी बहनें इतनी बड़े पैमाने पर यहाँ पे उपस्थित है. याचा अर्थ असा है, इसका मतलब ये है, ये सारे हमारी लाडली बहनें घड़ी के ऊपर बटन दबाकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को भारी वोट से चुन के लाएंगे. और हमारे वचन आपके साथ है, वही नाते से, भाई के नाते से हम सारे लोग आपकी सेवा करने की कोशिश आने वाले दिनों में वहाँ पे करेंगे. प्रभाग क्रमांक 12 है, उमर कॉलनीचा प्रभाग क्रमांक आमच्या डॉक्टर अर्शिया कौसर मोहम्मद हबीब आहेत, साजेदा बेगम बशीर खान आहेत, सय्यद रुकमसा बेगम रसूल आहेत आणि मोहम्मद मुखीद साहब आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11 मधून नाजेमा बेगम नसरुल्ला खान आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून शेख रऊफ शेख पाशा आहेत. प्रभाग क्रमांक 11च्या ड मधून मोहम्मद खलीलुद्दीन मैनुद्दीन जैनुद्दीन आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून जो मंडई चौपाळ्याचा विभाग आहे, आरतीताई जोंधळे आहेत, समर मोहम्मदी अब्दुल हकीम अन्सारी आहेत. सर्वसाधारणमधून रवी भीमराव डांगरे पाटील आहेत आणि सर्वसाधारणमधून मोहम्मद इफ्रान उल्लाह आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधून प्रताप परमेश्वर हिवरे आहेत. प्रतापी नाव आहे आणि परमेश्वरी नाव आहे. कुठे आहेत? म्हणजे एक प्रताप इथं आहे, परमेश्वर मागे आहे. त्याची सांगड म्हणजे जनता ही समोर परमेश्वर रूपी त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे प्रताप परमेश्वर आहेत, रेहाना बेगम अत्तर सुनार आहेत, नगमा परवीन मोहम्मद नदीम आहेत, फारक हुसेन कासिम पिरान आहेत. हे प्रभाग 14 मधून आहेत. आणि प्रभाग क्रमांक 15 जो होळी म्हणून म्हटला जातो, सही आहे, अब्दुल हबीब ववाजीर छप्परबंद. सरनेम क्या है? छप्परबंद. अभी किसी का छप्पर बंद करके
आपको लेके हमें आगे जाना है। रईसा बेगम अमन अली खान आहेत, आयशा सनोवर असलम खान आहेत, साबेर चाऊस नासेर चाऊस आहेत आणि प्रभाग क्रमांक 16 गाडीपुरा आणि वजीराबादमधून प्रदीपराव जाधव आहेत आणि प्रियांकाताई ठाकूर सुदेश सिंग आहेत. हे या सगळ्या प्रभागातले उमेदवार आहेत. मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पी शिवसेनेच्या युतीचे हे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून देत आपल्याला त्या पद्धतीची प्रगती करायची आहे. या विकासनाम्यामध्ये बारामतीचं बसस्थानक आहे. या विकासनाम्यामध्ये अनेक बाबींची पूर्तता करण्याची वचनबद्धता आहे. हे ज्यावेळेला आम्ही करत आलो त्याला करण्याच्या भूमिकेतून हे जसे आज पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये फ्लायओव्हर आहेत, नांदेड शहरामध्ये सुद्धा अशाच पैकीच्या फ्लायओव्हरची आवश्यकता आहे. खतगावकर साहेब, तुम्ही बुजुर्ग जुने नेते आहात, दीर्घकाळ या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे. व्यासपीठावरचे आमचे ओमप्रकाशजी असतील, आमचे मोहनराव असतील, सुभाषराव असतील, अविनाशजी असतील, सगळे नेते म्हणजे आम्ही सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामासाठी आता बरोबर ती 12:25 झाले. 12 वर्षाच्या प्रखर उन्हामध्ये आज आम्ही आपल्याला शपथ घेऊन सांगतो आहोत की नांदेडच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देत नांदेड शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही. हा शब्दसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. सर्व धर्मियांना सोबत घेत सुरक्षित वातावरणामध्ये एक जातीय सलोखा निर्माण करत, विकासाचं नवीन पर्व निर्माण करत आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल करायची आहे. या नेतृत्वाची ताकद अधिक वाढवायची आहे. या कामासाठीच आपल्या सर्वांची साथ त्या ठिकाणी मिळावी एवढी नम्रतेची विनंती करतो. घड्याच्या चिन्हावरती आणि ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल तिथं बटन दाबून, आता हे मगाशी म्हणाले कुणी काहीतरी मटणाची आठवण काढली, मी आहे शाकाहारी माणूस, हे म्हणाले 1 किलो कोणाला तरी पाठवा, 1 काय 2 पाठवा, पण त्यांना घरी बसवा आणि आपल्या सर्वांना विजय करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्या सर्वांनाच मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज.